तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. नमस्कार मंडळी, दी आर्ट ऑफ लेटिंग गो या आपल्या सिरीजच्या शेवटच्या भागात तुमचं स्वागत आहे. गेल्या 5 व्हिडिओमध्ये आपण विचार, परफेक्शनिझम, अटॅचमेंट आणि खोट्या कथा कशा सोडून द्यायच्या हे शिकलो. पण आज आपण त्या ओझ्या, बर्डनबद्दल बोलणार आहोत, जे उचलण्यासाठी सर्वात जड असतं. ते ओझं म्हणजे माणसं. एखाद्या मित्राने दिलेला धोका, एखाद्या नातलगाने तुमचा केलेला अपमान, किंवा एखादं जुनं नातं जे संपलं पण त्याची दुःखरी जखम अजूनही ताजी आहे. आपण अशा टॉक्सिक लोकांना आणि त्या रागाला का घट्ट धरून ठेवतो? आणि क्षमा करणं म्हणजे नक्की काय? चला आज हे समजून घेऊया. टॉक्सिक लोकांना का सोडून द्यायचं? आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात ज्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला चांगलं वाटण्याऐवजी वाईट वाटतं. ते सतत तक्रार करतात, तुमची ऊर्जा खेचून घेतात किंवा तुमचा अपमान करतात. पण तरीही आपण त्यांना सोडू शकत नाही. का? कारण ते कुटुंब असतं, जुने मित्र असतात किंवा आपल्याला एकटं पडण्याची भीती वाटते. पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य: जेव्हा तुम्ही एखाद्या टॉक्सिक व्यक्तीसाठी बॉन्डी सेट करता तेव्हा तुम्ही त्यांना शिक्षा, पनिश देत नसता, तर तुम्ही स्वतःच्या मानसिक शांतीचं रक्षण करत असता. याचा सखोल अर्थ, लेटिंग गो म्हणजे नेहमीच नातं तोडून टाकणं नव्हे. लेटिंग गो म्हणजे अपेक्षा सोडून देणे. उदाहरण 1. सतत टीका करणारा नातलग. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता. लेट गो म्हणजे काय? म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा ते टीका करतील तेव्हा शांतपणे विषय बदलणे किंवा मला यावर बोलायचं नाही हे ठामपणे सांगणे. त्यांच्या बोलण्याला स्वतःच्या मनापर्यंत पोचू न देणे ही लेटिंग गो करण्याची कला आहे. उदाहरण 2. गरजेपुरता मित्र. असा मित्र जो फक्त त्याच्या कामापुरता फोन करतो. लेट गो म्हणजे त्याच्याशी भांडणे नव्हे. लेट गो म्हणजे ही अपेक्षा सोडून देणे की तो एका दिवसात बदलेल. त्याच्या फोनला उत्तर द्या, पण स्वतःहून त्याच्यात भावनिक गुंतवणूक करणे थांबवा. भाग 2. राग, जळता कोळसा. आपल्याला वाटतं की राग धरून ठेवल्याने आपण त्या व्यक्तीला शिक्षा देतोय, पण सत्य उलट आहे. पुस्तकातील एक प्रसिद्ध वाक्य: राग मनात ठेवणे म्हणजे एका जळत्या कोळशाला घट्ट पकडून ठेवण्यासारखं आहे. या आशेवर की तुम्ही तो दुसऱ्यावर फेकाल, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःच जळत असता. याचा सखोल अर्थ, ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्षांपूर्वी दुखावलं, ती व्यक्ती कदाचित आज स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे. ती विसरूनही गेली आहे, पण तुम्ही तो राग, तो प्रसंग रोज मनात आठवून स्वतःला त्रास देत आहात. लेटिंग गो म्हणजे स्वतःला त्या त्रासातून मुक्त करणे. लेटिंग गो म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या आजच्या दिवसावर ताबा मिळवून न देणे. भाग 3. क्षमा, फॉरगिव्हनेस. सर्वात मोठा गैरसमज. आणि शेवटी येतो सर्वात मोठा शब्द: क्षमा, फॉरगिव्हनेस. माफ करणं म्हटलं की आपल्या डोक्यात 2 विचार येतात. गैरसमज 1: मी माफ केलं म्हणजे तो बरोबर होता आणि मी चुकलो. गैरसमज 2: मी माफ केलं म्हणजे मला परत त्याच्याशी पूर्वीसारखं नातं ठेवावं लागेल. आणि हे दोन्ही विचार पूर्णपणे चुकीचे आहेत. पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे वाक्य: क्षमा ही तुम्ही दुसऱ्याला देत असलेली भेट नाही. क्षमा ही तुम्ही स्वतःच्या मनाला, युअर ओन माइंड, देत असलेली मोकळीक आहे. याचा सखोल अर्थ, क्षमा ही दुसऱ्यासाठी नसतेच, ती तुमच्या स्वतःच्या मानसिक शांतीसाठी असते. क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे विसरणे नव्हे. क्षमा म्हणजे तू जे केलंस ते बरोबर होतं
असं म्हणणं नव्हे. क्षमा म्हणजे तू जे केलंस ते चूक होतं, त्यामुळे मला त्रास झाला, पण मी आता तो त्रास, तो राग, ते ओझं माझ्यासोबत घेऊन फिरणार नाही. मी ते इथेच सोडून माझ्या आयुष्यात पुढे जाईन. उदाहरण, एखाद्याने तुम्हाला व्यवसायात फसवलं, चीटेड. माफ करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यासोबत परत बिझनेस कराल. माफ करण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्या फसवणुकीचा राग डोक्यातून काढून टाकाल, जेणेकरून तुम्ही तुमचं लक्ष, फोकस तुमच्या पुढच्या कामावर लावू शकाल. क्षमा म्हणजे त्या घटनेला तुमच्या आजच्या दिवसावर ताबा मिळवण्यापासून रोखणे. सिरीजचा सारांश. तर मंडळी, द आर्ट ऑफ लेटिंग गो, सोडून देण्याची कला, म्हणजे हार मानणे नव्हे. लेटिंग गो म्हणजे फक्त त्यावर लक्ष देणे जे आपल्या हातात आहे, कॅपिटल 1. लेटिंग गो म्हणजे परफेक्शनिझम सोडून एक्सलेंटिझम निवडणे, चॅप्टर 2. लेटिंग गो म्हणजे अटॅचमेंट सोडून प्रेम करणे, चॅप्टर 2. लेटिंग गो म्हणजे ओव्हरथिंकिंग सोडून ब्रेन डंप करणे, चॅप्टर 3. लेटिंग गो म्हणजे स्वतःची खोटी कथा बदलणे, चॅप्टर 4. आणि लेटिंग गो म्हणजे राग सोडून स्वतःच्या शांतीसाठी क्षमा करणे, चॅप्टर 5. ही एक दिवसाची गोष्ट नाही, हा रोजचा सराव आहे. आजचा शेवटचा प्रश्न. मला कमेंटमध्ये सांगा, या संपूर्ण सिरीजमधून तुम्ही शिकलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? आणि आज, या क्षणी, असं कोणतं एक ओझं किंवा राग आहे जो तुम्ही लेट गो करण्याचा निश्चय करत आहात? तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये कोणत्या पुस्तकाची समरी मराठीत बघायला आवडेल हेही नक्की सांगा. धन्यवाद.